आर्य प्रतिनिधी समाज नागपूर, मध्य प्रदेश, विदर्भ व आर्य समाज पथरोड यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हा आर्ष गुरुकुल रुईखैरी बुटिबोरी नागपूर येथे 1 मे ते 8 मे पर्यंत पुरोहित प्रशिक्षणाचे आयोजन केले असता माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत समारोप पार पडला. सत्य सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने यज्ञ कार्यासह 16 संस्कार करण्याबाबतचे प्रशिक्षण तसेच चांगले संस्कार देऊन भावी युवा पिढी सुसंस्कारित व्हावी या हेतूने पुरोहित प्रशिक्षण व बालसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आर्य समाज पथरोड चे प्रधान शरद कोसरे यांनी दिली. पुरोहित प्रशिक्षणात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून जवळपास 100 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यात पथरोड आर्य समाजातर्फे 15 बालक युवकांचा समावेश होता. सत्य सनातन धर्माचा प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहीर यांनी समारोपाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कान्हा आर्ष गुरुकुल रुईखैरी बुटिबोरी येथील ब्रह्मचार्यांच्या सोयीकरिता आर्य धर्मवीरजी यांना आर्य समाज पथरोडचे प्रधान श्रीमान शरदरावजी कोसरे व हंसापुरी आर्य समाजाचे पुरोहित कृष्णशास्त्री आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 22,000 रुपये ची राशी प्रदान केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य प्रतिनिधी सभा नागपूरचे प्रधान सत्यवीरजी शास्त्री होते. कार्यक्रमाचे संचालन कृष्णशास्त्री यांनी केले. पुरोहित प्रशिक्षणार्थ्यांच्या संपूर्ण भोजनाची जबाबदारी आर्य समाज पथरोड यांनी स्वीकारली होती. नितीन दुबुर्डे, विदर्भ न्यूज, पथरोड.